हाय हॅलो नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज पण गावाला खूप सारं काम होतं आणि त्याच्यानंतर आता आलेला आहे थकवा आणि बसलेलो आहोत आराम करण्यासाठी नाही। तर हे बघा अशा प्रकारे चालू आहे प्रकार। तर आज घरामध्ये बनवायला घेतलेले आहेत पुरणपोळ्या। हे बघा डाळ वगैरे शिजवून तयार केली आणि त्याच्यामध्ये सुंठ आणि वेलचीची पावडर टाकून मिक्स करायला घेतलेले आहे। गाण्याचा अर्ध जेवण झालेला आहे, सार भात खाऊन बसलेला आहे। गॅसवरती चहा पण उकळत आहे आणि इकडे चालू आहे पुरणाची तयारी। तर असं इथं पीठ भिजवायला घेतलेलं होतं, पीठ पण भिजवून झालेलं आहे आणि आत्ता करायच्या आहेत घाईघाईमध्ये पुरणपोळ्या। तर हे बघा अशा प्रकारे घाईघाईमध्ये कामं करायला लागतात गावाला, इथून इकडे इथून इकडे। हा आता जाऊ दे, आता कशाला। आता यांनी सुंठ आणि वेलची खलबत्यामध्ये कुटून दिलेले आहेत। आमच्या घरामध्ये सर्वजण मदत करतात एकामेकाला। संध्याकाळच्या टायमाला नाही देत कोणी, इकडं नाही देते। तर आत्ता घेतलेला आहे ते पुरण वाटण्यासाठी। अगं ग्लास घे ना, ग्लास ना लवकर हे होईल, त्याने होते का। हे बघा अशा प्रकारे पुरण वाटू राहिले चाळणीमध्ये। बघा किती स्पीड आलाय। ए कुमार तेल गरम केलं का, थांब ना जरा भजी सोडाय घेऊ दे ना मग। सगळ्यांच्या अगोदर घे जेवण। हे बघा इथं चालू आहे मुलांचं टीव्ही बघण्याचं काम, इथं गाण्याचं जेवण, इथे देवपूजा झालेली आहे आणि इथे चालू आहे सिरियल बघायचं काम। आणि हे बघा इथे छानपैकी मस्तपैकी चुलीवरती भजी बनवायला घेतलेली आहेत। आचारी मस्त जळून जातील रे, एवढा जाळ केलाय। ते बघा छानपैकी चुलीवरती रेसिपी चालू आहे भजी, कांदा भजी। सर्वजण काम करून दमून आलेले आहेत आज। बघा छानपैकी भजी बनवायला घेतलेत। कुठली भजी आहेत कल्प्या? कांदा भजी का, कांदा बेसन भजी। तर छानपैकी चालू आहेत मस्तपैकी भजी, कांदा भजी चुलीवरती। मामा भजी करते तुम्ही आराम करतात का? हा त्या पोरी काय कामाच्या नाही, ती कुठे गेली? मामा भजी करते, भाच्या एक पडले सोप्यावरती आणि एक हाय इथं। हा हे बघा काय लाजा बिजा सोडल्यात काय, हा काय दाताडीच किती आहे। तर आत्ता झालेल्या आहेत पुरणपोळ्या बनवायला सुरुवात आणि आता भूक पण खूप लागलेली आहे। इकडं चाललेलं आहे पुरण घासण्याचं काम। काय रे। तर आत्ता झालेला आहे स्वयंपाक आणि घेतलेला आहे वाढायला। बघा पुरणपोळी, गुळवणी, भजी, त्या पातेल्यामध्ये दूध आणि इथे आहे आमटी। तर सर्वजण दमलेले आहेत, बघा कशा प्रकारे पडलेत। आता जेवण करायचं आहे छानपैकी।
तर मस्त का आणि स्वस्त राहा. तर चला. पाल तू किती पोळी खाणार आहे? अगं 2 काय. तर झालेले आहे जेवण करायला सुरुवात. तर बघा अशा प्रकारे घेतलेलं आहे सर्वांनी वाढून.